अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। हाय, कशा आहात? चला, आज ना मी कोकणातील पारंपरिक पद्धतीची गरम मसाल्याची आमटी बनवणार आहे। चला, तर आमटी करायची आहे ना, तर तुरीची डाळ आधी शिजवायला लागेल। तर मी तुरीची डाळ धुवून घेतली, 2-3 पाण्याने आपले स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग आता त्याच्यामध्ये घालायची ती आपल्याला हळद आणि हिंग। आणि आता ह्याला 3-4 शिट्या करून घ्यायच्या, म्हणजे डाळ चांगली शिजेल कुकरमध्ये। तर आता ही आपली डाळ शिजते, तोपर्यंत दुसरी तयारी करूया। तर आता ना मी आपल्याला मसाला तयार करायचा आहे, तर त्याच्यासाठी मी हे कांदे घेतले। हे कांदे आपल्याला इथे भाजून घ्यायचे विस्तवर ठेवून, आणि हा लसूण। तर हे सगळं आपल्याला नीट भाजून घ्यायचं। हा भाजला ना की ह्या मसाल्याला ना खमंगपणा येतो, म्हणून आपल्याला भाजून मसाला घालायचा आहे। आणि आता हा खडा मसाला जो आहे हा आपल्याला इथे कढईमध्ये, आता हा खडा मसाला आहे हाही मला इथे कढईमध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला परतून घ्यायचं, भाजून घ्यायचंय। तर कढई तापली की त्यात तेल घालायचं थोडंसं। कढई आपली तापली आहे, त्याच्यात थोडंसं तेल घालते। आणि आता हा मसाला आपल्याला सगळा ह्याच्यात भाजून घ्यायचा आहे। गॅस आपला अगदी मंद आचेवरतीच हे करायचं, मोठा करायचा नाही, नाहीतर ते सगळं करपून जाईल आपलं। मिरच्या घालते, आणि हे धने घालून घ्यायचे, थोडेसे धने, 2 चमचे धने लागेल। जिरं लागेल आपल्याला, जिरं घालायचे। बस, हे जास्त भाजायचं नाही, जरासं आपलं गरम करून घ्यायचं व्यवस्थित। झालं, हे आपलं भाजून झालं। आता हे गार होऊ द्यायचं। इथे आपले कांदेही झालेले आहेत, हे काढून घ्यायचे। आणि आता ही खोबऱ्याची वाटी आहे, ही पण आपल्याला इथे भाजून घ्यायची। आपलं खोबरं इथे भाजून झालेलं आहे, ते बंद करते। आता हे सगळं गार होऊ द्यायचं छान, आणि गार झालं की मग मिक्सरमध्ये बारीक अगदी वाटून घ्यायचंय व्यवस्थित। हे वेगळं वाटायचंय, सुखं आहे, त्यात खोबरं मिक्स करून हे वेगळं वाटायचं आणि हे वेगळं वाटायचं। तर पुढचे दाखवते, तोपर्यंत आपली डाळ पण शिजते आणि मग ती आमटी आपण करणार आहोत। चला, आता हा मसाला ना आपला गार झालाय। आता हा आपल्याला मिक्सरमध्ये काढून घ्यायचा आहे, आणि हे जे भाजून ठेवलेलं खोबरं आहे ना, हे पण आपल्याला याच्यामध्ये घालून आता याला बारीक वाटून घ्यायचंय। चला, आता हा मसाला आपला झालेला आहे, हा काढून घेते। मग आपल्याला वाटायचं ते हे खोबरं, आपलं कांदा वाटून घ्यायचा आहे।
कांदा लसूण जे भाजून ठेवले तेही वाटायला लागणार आहे. आता हे मी वेगळं वाटायला काय सांगितलं, कारण हा आपल्याला अख्खी वाटी म्हणजे अशी नारळाची जी वाटी अर्धी घेतलेली ती पूर्ण वाटी घेतली होती आणि त्याच्यामध्ये बाकीचा खडा मसालाही मिक्स केला होता. तर आता हा मसाला वेगळा वाटल्यामुळे काय झालंय की जशी आमटी आपल्याला करायची ना तशी आपल्याला करता येईल. मग त्याप्रमाणेच आपल्याला हा मसाल्याचा वापर करायचा, नाहीतर मग तो मसाला तुमचा कोरडा आहे त्यामुळे तुम्ही डब्यामध्ये वगैरे भरून ठेवला तरी चालतो, बाहेर ठेवला तरी 4-5 दिवस राहतो आणि फ्रीजमध्ये तर राहतो अगदी छान. 2च माणसाची आमटी करायची असेल तर आपल्याला एवढ्या मसाल्याची गरज भासत नाही, म्हणून हा वेगळा वाटण करून घ्यायचा याचं. आता हे वाटून घेणार आहे. हे बघा, हा आपला मसाला कांद्याचा होता ना तो असा छान बारीक वाटून झाला आणि हा कोरडा मसाला इथे वाटून झालेला आहे. आता हा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढाच आमटीत घालायचा, जास्त घालायचा नाही. जितकी आमटी असेल 4 माणसांची 2 माणसांची त्या हिशोबानेच आपल्याला घालायचं, नाहीतर मग तो तुम्ही डब्यामध्ये भरून ठेवला तरी चालतो. तर आता आपण आमटीला सुरुवात करतोय. चला, आमटीसाठी पातेलं लागणार आहे आणि त्यात आपल्याला लागेल जिरं, मोहरी, हिंग आणि हळद आणि लाल तिखट. आता हे सगळं काढून घेते. यात आता तेल घालते. पातेलं तापलेलं आहे. आणि ह्याला आपल्याला गरम पाणी लागणार आहे, तर मी गरम पाणी करायला ठेवते. गरम पाणी अशासाठी घालायचं की जर आपण मसाला घालतो मग त्याला चांगली तरी येते, म्हणजे रंग छान येतो, तरी पण येते छान, म्हणून गरम पाण्याचा शक्यतो वापर करावा. वरण आता आपलं इथे शिजून झालेलं आहे. हे डाळ झाली शिजून. तेल तापलं, मोहरी घालायची, हिंग घालून घ्यायचंय, जिरं घालणार आहे, आता हे आपलं टोमॅटो घालून घ्यायचं आहे. चला, गॅस बारीक केलेला आहे. आता याच्यामध्ये लाल तिखट घालायचंय, पण थोडं घालायचं कारण हा गरम मसाला आहे, जास्त तिखट व्हायला नको म्हणून. हळद घालून घ्यायचे आणि काश्मीरी मिरची पावडर घालायची, म्हणजे त्याला रंग छान येईल. आणि आता हा वाटलेला आपला कांदा आहे हा आधी परतून घ्यायचा. इथे पाणी तापलेलं आहे, गॅस बंद करते. तमालपत्र आहेत हे घालून घ्यायचे आणि हा थोडासा आता आपल्याला परतवून घ्यायचा आहे मसाला. कढीपत्ता घालायचा, थोडीशी कोथिंबीर घालायची आहे परतताना आणि नंतर मग आपण वरणाई आमटीत घालायची आहे कोथिंबीर. हा मसाला घालायचा आहे. आता मी हा मसाला 4-5 माणसं आहेत त्यामुळे आमटी तेवढी बनणार आहे. ते 2 चमचे मसाला मी घालते, 2 ते 2.5 चमचे बास, एवढं बास होतो. बाकीचा आपण डब्यामध्ये भरून ठेवायचा. आणि ह्या मसाल्यामध्ये तुम्ही अजून वेगवेगळ्या तऱ्हेच्या भाजीमध्येही वापरला तरी चालतो. वांग बटाटा रस्सा भाजी फार सुंदर बनते ह्याची या मसाल्याने. आता गरम पाणी घालून घ्यायचंय. पाणी आधी थोडंच घालायचं कारण आपल्याला हे जे शिजलेली डाळ आहे ती घालणार आहोत, नंतर त्या हिशोबाने आपल्याला पाणी वाढवायचंय. मीठ घालायचंय,
मीठ आता मी 1 चमचा भरून अगदी घातलेला आहे. वाटल्यास आपल्याला कमी वाटल्यास तर पुन्हा घालता येईल. आणि आता ही शिजलेली डाळ आहे, वरण, हे आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचंय. हे पाणी आपल्याला सगळंच लागणार आहे, अजूनही पाणी लागेल. आता आपल्याला बघायचं त्याच्यामध्ये मीठ लागणार आहे का, कमी आहे. मीठ पुन्हा 1 अर्धा चमचा घालून घेते. आणि हे पाणी आपल्याला लागणार आहे अजून, तर पाणी घालायचंय. आता याला छान उकळी येऊ द्यायची. उकळली की आमटी तयार आपली. आता याला उकळी यायला लागली. याच्यामध्ये आपण कोकमही घालायचं, थोडासा त्याला आंबटपणा येईल आमटीला. आणि आमटी खूप छान लागते, मस्त अगदी. आता ही छान उकळली की आपली आमटी तयार झाली. बघा, झाली आपली आमटी तयार. आता ह्याच्यामध्ये मस्त कोथिंबीर घालायची. आणि ही आमटी आहे ना, पावसाळा, थंडी, खूप थंडी आहे, खूप पाऊस पडतोय, अशा वेळेला जर ही आमटी करून आपण आमटी भात जरी नुसता खाल्ला ना तर खूप मस्त वाटतं. आणि बघा तुम्ही पण अशा पद्धतीने आमटी बनवून. आणि आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि पुढच्या व्हिडिओला भेटूया आपण. चला, बाय.